मुद्द्याचं बोलामध्ये मी संदीप शिंदे आपलं स्वागत करतो। ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर सातत्यानं माढा तालुका हा दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागतो आणि ज्या नदीवर हजारो नव्हे तर लाखो शेतकऱ्यांची जी वरदायिनी समजली जाते ते सीना नदीवर आपण आहोत। आणि आपण पाहिलं असेल तर पूर्णपणे सीना नदीकाठचा भाग जो आहे तो अडचणीत सापडण्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। ग्रीन बेल्ट समजला जातो सीना नदीकाठचा भाग आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नदी पात्रात केवळ आणि केवळ वाळूचे ढिगारे आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे नदीकाठी नदीमध्ये पाणीच नसल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची परिस्थिती आहे। पशुपालकांसह शेतकऱ्यांसमोर ऊस कसा पिकवायचा आणि कसा जगवायचा असा यक्ष प्रश्न जो आहे तो उपस्थित झाला असताना दुसरीकडे वाळू माफिया मात्र या कोरड्या पात्राचा चांगलाच फायदा घेताना पाहायला मिळतं। एकीकडे महसूल प्रशासन जे आहे ते सातत्यानं कारवाई करताना पाहायला मिळतंय, मात्र याचा फायदा वाळू माफिया घेत आहेत आणि दररोज बेसुमारपणे नदीपात्रातून वाळू उपसा होतोय आणि याचं चित्रण जे आहे ते भयावह आहे। आपण मुद्द्याच्या बोल्यामधून याचं प्रशासनाला खडे बोल सुनावतोय की खऱ्या अर्थानं सीना नदीला ज्यावेळेस पूर आला होता, जवळपास 9 ते 10 महिन्याचा कालावधी झाला, त्यावेळेस ओला दुष्काळाचा सामना सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना करायला लागला होता। अनेक शेतकरी जे आहेत ते नुकसानीच्या भरपाईपासून अजूनही वंचित आहेत। एकीकडे ओला दुष्काळाचा सामना सहन केलेल्या शेतकऱ्यांना आता मात्र पूर्णपणे जे आहे ते दुष्काळजन्य स्थितीचा सामना करावा लागतोय आणि या संदर्भात काही शेतकरी देखील आपल्या समोर येतात। मामा, कुठले तुमचं नाव काय? दत्तात्रय चव्हाण। बर, कशी परिस्थिती आहे सीना नदीवर? पाणी नाही, काय नाही, पाऊस नाही, काय नाही। महापुराला आमदार झाले तर कुठं इथं भेट नाही आमदारची, आम्ही पटलाची काय करणार नाही। आलं का एकदा आमदार इथं महापुरात येऊन आलं का इथं पाणी थोडा पिढा मग सगळंच करतो आहे का नाही? कसं काय करायचं? आता पाणी नसल्यामुळं काय तुमच्या समोर संकट आहेत? काय संकट काय? ऊस जळायला जनावराला पाणी नाही, सगळं पाणी यायचं नदीत। ऊस निधारण हाय पाणी? ऊस तर आहे पाणी, पण सोडलं पाहिजे आमदारांना सांगा पाहिजे जाऊन, अभिजित पाटलांना जाऊन सांगा पाहिजे पाणी सोडा करा असं। माझा माढा तालुका दुष्काळग्रस्त आहे, पाऊस नाही। सगळ्याच लोकप्रतिनिधीने काय केलं पाहिजे? फक्त ओला दुष्काळ आहे म्हणून पुढे न येता ओला दुष्काळ कुठे येतं? नाही परिस्थिती महापुराची होतीच ना, पाणी होतं। 9 महिने झालं पुराचा सामना केलाय तुम्ही। येऊन गेलं आलंच नाही की इथं आले दुष्काळ पडला, पाणी सोडा, 50% धरण भरलं, सोडा पाणी। काय बातमी द्या पाहिजे ना। काय राधाकृष्ण विखे पाटलांना भेटली द्यायची काय भेटा भेटून उपयोग आहे का? सांगतो का त्यांचं काय? बर चालत नाही, पुन्हा काय नाही पाणी। आमची नदी कधी जायची कोरडी पडली। बर, आपण पाहिलं असं तर शेतकरी आहेत आणि थेट म्हणे भावना मांडताना पाहायला मिळतात की आमदारांनी देखील स्वतःहून यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थानं उजनी धरण जे आहे ते जिल्ह्याची वरदायिनी आहे आणि खऱ्या अर्थानं धरण उशाला आणि कोरड कशाला अशीच सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांची परिस्थिती, भयावह परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनी राजकारण हे बाजूला सारून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे। अर्थात उजनी धरणातून सीना नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे। तुम्ही पाहत राहा बेधडक मुद्द्याचं बोला।